चांगला असा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या प्रचाराला या ठिकाणी दिसतोय। प्रत्येक घरोघरी या ठिकाणी आम्ही आणि राणीताई वारे या ठिकाणी गेलो आणि प्रत्येक महिलांचा त्या ठिकाणी उत्साह होता का राणी वारे आमच्या इथं उभा आहे, एक कॉल केला की इथं येत असतात, आम्ही ह्यांना निवडून देणार। संतोष भाई वारे व राणीताई वारे हे आमच्या सुखदुःखात येतात आणि फोन केले कधीही येतात, निम्या म्हणलं तरी। बाहेरने काम केलेली, लेकरांना शाळेत वह्या पुस्तक ही चांगली काम केलेली वाजवायची। आज या ठिकाणी आम्ही आमचे बंधू वारे साहेब यांच्या सौभाग्यवती राणीताई वारे यांच्या प्रचारानिमित्त उपस्थित राहिलेलो आहोत। खरं तर वारेंचं काम एक वाखड्याजोगं काम आहे। ज्यावेळेस नगर दक्षिणेचे दमदार खासदार लोकनेते निलेश लंके साहेब यांनी पारनेर तालुक्यातील भाळोनी या ठिकाणी कोविड सेंटर सुरू केलं होतं, त्या कोविड सेंटर पासून प्रेरणा घेऊन वारे साहेबांनी या ठिकाणी एक कोविड सेंटर चालू केलं आणि ते सुद्धा अतिशय व्यवस्थितरित्या कोविड सेंटर चालू केलं। ज्या काळात माणसं एकमेकांना ओळख देत नव्हती, कुणी कोणाच्या जवळ जात नव्हतं, बाप मुलाला ओळख देत नव्हता किंवा मुलगा बापाला ओळख देत नव्हता, अशा परिस्थितीमध्ये लोकांसाठी कोविड सेंटरमध्ये अतिशय उत्कृष्टरित्या काम केलं आहे। त्याचबरोबर आम्ही आता या गावामध्ये फिरतोय, त्या गावातील महिला माता भगिनी ज्येष्ठ सगळे सांगतायत की वारेताईंचं काम जे आहे ते अतिशय उत्तम असं काम आहे। तळागाळापर्यंत लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारं हे कुटुंब आहे आणि आज खऱ्या अर्थानं समाजामध्ये अशी कुटुंब पुढे येणं गरजेचं आहे आणि त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे आणि म्हणूनच नगर दक्षिणेचे दमदार खासदार लोकनेते निलेश लंके साहेब स्वतः, त्याचबरोबर खासदार साहेबांच्या सौभाग्यवती राणीताई लंके सुद्धा या ठिकाणी राणीताई वारेंच्या प्रचारानिमित्त उपस्थित राहिलेले आहेत। त्याचबरोबर नगर दक्षिणेतली बऱ्याच कार्यकर्त्यांची फौज सुद्धा या ठिकाणी आमच्या एका सहकार्याचा एका जवळच्या खासदार साहेबांचा एक जवळचा सहकारी, आमच्या सगळ्यांचा एक भाऊ, त्याच्या मिसेस या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या प्रचारासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत। संतोष वारेंना ओळखता काय? हो, ओळखते की। कसे काम केले त्यांनी? खूप चांगले काम करतात। परत एकदा उभे आहेत इलेक्शनला, चालतंय, आहेत की मग आम्ही त्यांच्याकडनंच। कोण उमेदवार निवडून येईल नाव सांगा त्यांचं? राणीताई।
काय काय येत नाही. 2 नंबरचं तर याला करा तुतारीवाला वाजवणारा माणूस या चिन्ह समोर बटन दाबायचं. येऊ का? लक्षात घ्या. आज या ठिकाणी मी आमच्या मैत्रीण माझ्या सौ भगिनी राणीताई संतोष वारे यांच्या आज प्रचारार्थ या ठिकाणी मी आले आणि तसेच माझ्याबरोबर आमच्या स्वर्णाताई धाडगे सुद्धा या ठिकाणी आलेत आणि आज प्रचार आल्यावर आम्ही या मांगी गावामध्ये आलो आणि अतिशय चांगला असा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या प्रचाराला या ठिकाणी दिसतो आहे. प्रत्येक घरोघरी या ठिकाणी आम्ही आणि राणीताई वारे या ठिकाणी गेलो आणि प्रत्येक महिलांचा त्या ठिकाणी उत्साह होता का या ठिकाणी राणीताई वारे ह्या नक्कीच निवडून येतील आणि पुढील काळात त्या येत्या काळात महिलांसाठी काहीतरी या ठिकाणी कामं नक्कीच करतील आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात त्या असतात अशा प्रत्येक महिला या ठिकाणी घरोघर सांगत आहे आणि अतिशय चांगला असा या ठिकाणी प्रचाराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद त्या ठिकाणी दिसलेला आहे मला. आणि ते उमेदवार राणीताई वारे तुतारी वाजवणारा माणूस होय बाबा माझ्याच दोस्ताची सून आहे राणीताई म्हणजे संतोषी मंडळी माझ्या दोस्ताची सून आहे गोरख वाऱ्याची सून आहे
तुम्हाला सांगायचं उद्देश म्हणजे बोला बरं 2 मिनिटं. तेच बोला बरं. तुतारी मग वाजवायची. राणी वारे आमच्या इथं उभा आहे. एक कॉल केला की इथं येत असतात. आम्ही ह्यांना निवडून देणार. चांगलं काम आहे त्यांचं. संतोष भाई वारे व राणीताई वारे हे आमच्या सुखदुःखात येतात आणि फोन केले कधीही येतात. निम्या राज्याला म्हणलं तरी आम्ही त्यांना निवडून देणार आणि तू तरी चिन्ह आणि तू तरीच वाजवणार. संतोष वारेचं कसं काय वातावरण इथं निवडून येते काय? हा येते की. कामं केलीत का तुमच्या इकडं? हा हातातलं दाखव बरं कोणाचं आहे. मावशी कसं वातावरण आहे आणि राणीताई वारेंनी कशी कामं केली तिथे? चांगले केलंच काय निवडून येतील तुम्हाला वाटतं? येतात. वातावरण छान आहे. त्या येतात काय काम केलेली इथं. हा बाहेरने काम केलेली लेकरांना शाळेत वह्या पुस्तक ही चांगली काम केलेली इथं. राणीताई वारे यांनीच केलेलं आहे. राणीताई वारेंना आम्हाला निवडून द्यायचं.